राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्याची बातमी कळली. खरं तर दादाच्या जाण्यानं या उभ्या महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे. त्यांच्या दुःखद निधनामुळं एक अत्यंत कर्तबगार, स्पष्ट वक्ता आणि विकासाभिमुख नेतृत्व गेलं. महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही न भुरणारी पोकळी निर्माण झाली. महाराष्ट्राच्या जनतेला कायम त्यांची आठवण राहील असं मला वाटतं. मी त्यांना माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि जालना लोकसभा मतदारसंघाच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो. आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्याची बातमी कळली. खरं तर दादाच्या जाण्यानं या उभ्या महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे. त्यांच्या दुःखद निधनामुळं एक अत्यंत कर्तबगार, स्पष्ट वक्ता आणि विकासाभिमुख नेतृत्व गेलं. महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही न भुरणारी पोकळी निर्माण झाली. महाराष्ट्राच्या जनतेला कायम त्यांची आठवण राहील असं मला वाटतं. मी त्यांना माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि जालना लोकसभा मतदारसंघाच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो.